गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज तुम्हाला बघायचं का आज काय कार्यक्रम केलाय. हे बघ, हा जो CO2 सिलेंडर आहे हा डायरेक्ट छोट्या बसंती बांधलेला आहे आणि इकडं आपली बॅग. ॲक्च्युली गाईज आपण चाललो कुठं आहे माहिती का? आता आपण चाललोय सरांच्या घरी. आता सरांना हा जो CO2 आहे हा खोलून देऊ तिथं आणि त्यानंतर मग आपल्याला जायचं आहे गॅब्रियलला आपल्याला फायर अलार्मचा पॅनल इन्स्टॉलेशन करायचा. काही पण करून कंट्रोल पॅनल जो असतो तो आला. आणि पॅनल बस गाडीमध्ये घेतलेलं आहे बघ. गाडी म्हणजे आपली ही पाठीमागची गाडी ते सांगतोय. ती गाडी नाही, ही गाडी जी रोजची सवारी राहते आपली सोबत. तर चला गाईज आता निघू आपण, कारण ऑलरेडी टाइम झालेला आहे, 10 वाजून गेले आज. या अलारामच्या पॅनलने ना एवढा डोक्याला ताण दिलाय ना आपल्याला, प्रमाणाच्या बाहेर. नवीनवाला आणला, हे बघा गाईस, नवीनवाला पॅनल आणला मी. हे बघा हा वाला, आणि हा सुद्धा चालू नाही झालेला. एवढा भंगार पॅनल निघालेला काही खरं नाही. आता म्हणजे हा फिटिंग करून परत काढला आणि परत जुनावाला लावून दिलाय. आता नवीनवाला परत आणावं लागणार. सो गाईस तर फायनली आपण आलेलो आहे आता गोडाऊनला. आणि फायर अलार्मच्या पॅनलचं तर काही काम झालं नाही. गोडाऊनला आल्यानंतर एवढं भारी वाटलं. आणि त्याचं कारण काय माहिती आहे का गाईस? फुल साफसफाई केली. हे बघा पूर्ण साफसफाई केली. आता फक्त हा कचरा फेकून द्यायचा आहे नाही का. आणि आपण गोडाऊनला का आलेलो आहे गाईस? का विषय असा आहे का आपल्याला सगळं भंगार जे आहे ते द्यायचं आहे. कारण आपलं गोडाऊन थोड्या दिवसांनी शिफ्ट करायचं आहे आपल्याला नाही का. मग हे सगळे हे पुष्टे, त्यानंतर हे सिलेंडर जे आहे भरलेले, हे सगळे रिकामे करायचे आता आपल्याला. बट त्याच्या अगोदर काहीतरी पोटाला थोडं खाऊ. तर आपण कॅम्पमधून थोडं पावडा वगैरे घेऊन आलो आहे, तो खाऊ आणि मग लगेच कामाला लागू नाही का. काम झालं नाही ना त्याच्यामुळं, कारण 2-3 तास असेच गेले माझे. काहीच हे बघा असं काम करावं लागते. बघा कशी पावडर निघते. सगळी पावडर आहे ना खाली करून राहिलो मी. कशी माहिती का तुम्हाला दाखवतो थांबा. काहीच अशी पावडर खाली करावं लागते. आता कडक झाली. काही सगळा कचराच जाळून टाकला डायरेक्ट. हे बघ पूर्ण खाक झाला आणि तिकडं आणून चालू आहे. काय खतरनाक दिसतंय, पण अजून बाकी आहे आता माझं काम. लय बाहेरचा कचरा झाला जाळून, पण मधील काम तर सगळं भंगार काढून झालेलं आहे. काही जुनं भंगार होतं ते बी जाळू राहिलं आहे बघा. आणि आपली इशूबाई आई इकडं मध्ये गेली बघा. काहीच कसं जळत आहे. रबर असतं ना, रबर जाळत आहे सगळं जुनंवाला, जे खराबवालं होतं ते. सो गाईस तर आज तुमचा भाऊ बनवणार आहे मशरूमची भाजी घरी. हे बघा घरी आलेलं आहे. आता मशरूम बॉईल करायला टाकले आणि त्यानंतर हे सगळं जे मटेरियल आहे हे सगळं आपल्याला आता बारीक दळून घ्यायचं आहे. तर हे बारीक दळून देईल मम्मी, तर हे पण बॉईल होतील, मग आपण भाजी बनवू. सो गाईस तर फायनली तुमचा भाऊ आलेला आहे आत्ताशी घरी. म्हणजे आपण गेलो होतो कॅम्पमध्ये. ॲक्च्युली बहिणीचे पैसे द्यायचे होते नाही का आपल्या, कारण तिने हप्त्यासाठी आपल्याला मदत केली होती. म्हणजे हप्त्यासाठी दुसऱ्याने मदत केली होती, बट त्याला परत द्यायचे होते. तर मी नेमके ATMमधून काढेल नव्हते, बहिणीने आपल्याला दिले होते, त्याच्यामुळे आपण गेलो होतो कॅम्पला. आता तिथून पैसे घेऊन आलो काढून ATMमधून. आता जाऊ घरात, जेवण करू, कारण टाईम झालेला आहे 11:30. आणि आय होप की गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला जय महाकाल.